Good evening, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. नर्सिंग क्षेत्रातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. नर्सिंग घेतलेल्या सर्व अपडेट्स तुम्हाला तिथे मिळून जातील. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की आरआरबीची डिटेल व्हॅकन्सी आलेली आहे. काय काय आहे याच्यामध्ये, स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय आहे, पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, जीएनएम ला एक्सपिरियन्स पाहिजे की नाही, बीएससी ला एक्सपिरियन्स पाहिजे की नाही, तर पूर्ण गोष्टी समजण्यासाठी शेवटपर्यंत लेक्चरमध्ये बनून राहा विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की कशा प्रकारे आरआरबीने वॅकन्सी काढलेली आहे. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एका सुंदर कॉटने सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. नजर बदलो, नजर बदलो, नजारे बदल जाते हैं, सोच बदलो, सितारे बदल जाते हैं. नजर बदलो, नजारे बदल जाते हैं, सोच बदलो, सितारे बदल जाते हैं. किश्तियां बदलने की जरूरत नहीं है मेरे दोस्त. किश्तियां बदलने की जरूरत नहीं है मेरे दोस्त. दिशाएं बदलो, किनारे खुद ब खुद बदल जाते हैं. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आयुष्यात एका प्रॉपर वे गोल डायरेक्टेड बिहेवियर असलं आणि एका राईट डायरेक्शन मध्ये जात असाल तुम्ही, तर तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यापासून जगातली कुठलीही ताकद अडवू शकत नाहीये विद्यार्थी मित्रांनो. आणि तो पाथ दाखवण्यासाठी, तो मार्ग दाखवण्यासाठी सक्सेस अकॅडमी तुमच्या पाठीशी आहेच उभी विद्यार्थी मित्रांनो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एका गुड न्यूज आहे छोटीशी तुमच्यासाठी. उद्यापासून आपली 10th ऑगस्ट पासून बॅच चालू होते स्पेशल विद्यार्थी मित्रांनो. स्पेशल आर-आर-बी डीएमईआर आणि नॉर्सेट 8 टार्गेटेड बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली पूर्ण टीचिंग फॅकल्टी कुठून आहे विद्यार्थी मित्रांनो? एक्सपिरियन्स टीचिंग फॅकल्टी फ्रॉम दिल्ली आहे. डेली 4 आवर्स लेक्चर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. रेकॉर्डेड लेक्चर पण असणार आहे. तुम्हाला जर लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड नाही करू शकले तर 1 वर्षासाठी तुम्हाला रिवाइज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी मटेरियल मिळेल, नोट्स मिळतील, वीकली आणि मंथली टेस्ट सीरीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आनंदाची बातमी अशी की पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 50% डिस्काउंट आहे. जर तुम्हाला ऍडमिशन बुक करायचं असेल तर आजच स्क्रीनवर दिलेला गेलेल्या नंबरवर कॉल करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपलं सीट बुक करा विद्यार्थी मित्रांनो. चला तर बघूया. आता आपण बघतोय की आरआरबीची जी वॅकन्सी आली आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, दॅट इज आरआरबी. ओके. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की साधारणतः 9 ते 10 तारखेच्या दरम्यान काय येऊन जाईल नोटिफिकेशन, डिटेल नोटिफिकेशन येऊन जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण इथे बघणार आहोत पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिली पोस्ट आहे डायटिशियन. डायटिशियनचा पे लेवल किती आहे? 7. नर्सेस एवढंच त्यांचा काय आहे? पे लेवल आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यांचा बेसिक पे किती आहे? 44,900 आणि मेडिकल स्टँडर्ड आहे C2. एज किती असणार आहे? डायटिशियन साठी 18 ते 36 आहे. स्टाफ नर्स साठी एज लिमिट वेगळा आहे विद्यार्थी मित्रांनो. डायटिशियनच्या पोस्ट किती आहेत? 5. आणि सगळ्यात मेन नर्सिंग सुपरिटेंडंट, दॅट इज काय? नर्सिंग ऑफिसर. रेल्वेमध्ये नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्स, नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्सला काय म्हटलं जातं? नर्सिंग सुपरिटेंडंट म्हटलं जातं. इथे कन्फ्यूज नाही व्हायचंय. टोटल किती पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो? 713 पोस्ट आहे ऑल ओव्हर इंडिया. त्यातल्या त्यात मेन पोस्ट बघूयात आपण कुठल्या कुठल्या मेन पोस्ट आहेत. अजून हेल्थ केअर अँड मलेरिया इन्स्पेक्टरची पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यातल्या त्यात 246 अजून फार्मासिस्टच्या पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यातल्या त्यात 13 ईसीजी टेक्निशियनच्या पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. 19 लॅबोरेटरी असिस्टंटच्या पोस्ट आहेत. टोटल आहे 1376 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. किती आहे? 1376 पोस्ट आहेत. आणि ह्या वेळेसची ब्रेकिंग न्यूज आणि गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे की आरआरबीने एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही एज लिमिट किती आहे? तर 20 पासून 43 पर्यंत तुम्ही काय करू शकता? ऍप्लिकेशन करू शकतात. ऍप्लिकेशन करू शकतात फ्रॉम 20 टू 43. 43 ओपन साठी आहे, 46 ओबीसी साठी आहे, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस साठी, आणि 48 एससी एसटी साठी आहे. एससी एसटी साठी आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या प्रकारे तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट मध्ये ओपनची एज लिमिट फक्त 35 बघायला मिळते, ती इथे 43 आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये एम्स मध्ये तुम्हाला ओपनची एज लिमिट फक्त 30 बघायला भेटते विद्यार्थी मित्रांनो. ती इथे किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 43. म्हणजे 13 वर्षांनी तब्बल जास्त सेंट्रल पेक्षा आणि 8 वर्षांनी जास्त स्टेट पेक्षा. कोविडच्या पॅन्डेमिकमुळे 3-3 वर्ष त्यांनी काय दिलंय? एज रिलॅक्सेशन दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघूयात आपण. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहायचंय. तुम्हाला सगळ्या डिटेल गोष्टी समजावून सांगणार आहे मी आज.
तुम्हाला केअरफुली हे जे ब्राउचर आहे ते केअरफुली वाचायचं आहे फॉर्म भरण्याच्या आधी. त्यातल्या त्यात कॅन्डिडेट वेटिंग फॉर फायनल रिझल्ट जे लास्ट इयरला कॅन्डिडेट्स आहेत, जे लास्ट इयर जी-एन-एम आहेत, जे लास्ट इयर बी-एस-सी आहेत, ते फॉर्म भरू शकत नाही. फॉर्म भरू शकत नाही. एवढं हे तुम्ही आधी लक्षात घ्यायचंय. इथपर्यंत आलं लक्षात? देन इलिजिबिलिटी. इलिजिबिलिटी काय असणार आहे? एज, कॅटेगरी, कास्टनुसार आपण पुढे बघणार आहोत. ओके. मेडिकल फिटनेस पाहिजे आहे कॅन्डिडेटसाठी. रिलॅक्सेशन दिलंय एस-सी, कास्टसाठी. ओके. ड्युरिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन कॅन्डिडेट विल बी आस्क्ड टू क्रिएट एन अकाउंट. तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर पूर्ण डिटेल्स केअरफुली भरायचं आहे. जर तुमच्याकडे फॉर्म भरताना कुठलीही मिस्टेक झाली, तर ती मॉडिफाय करण्यासाठी तुम्हाला ₹250 पेनल्टी भरावी लागेल, व्हिच इस नॉन रिफंडेबल. काय असणार आहे? व्हिच इस नॉन रिफंडेबल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुढे वळूयात आपण. तुमचं एज कधी असणार आहे? आफ्टर 26/9/2024. 26 सप्टेंबर 2024 आर-आर-बी शॉल नॉट एंटरटेन एनी रिप्रेझेंटेशन फॉर मॉडिफिकेशन. 26/9/24 नंतर फॉर्ममध्ये कुठलंही मॉडिफिकेशन चालणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ओके. इथपर्यंत लक्षात येते? तुमचे कधीपासून स्टार्ट होणार आहे? 17/9/24 पासून ते 26 सप्टेंबर पर्यंत. काय असणार आहे? डिटेल्स टू बी फिल. तुम्हाला अकाउंट वगैरे क्रिएट करायचे, सगळ्या गोष्टी फिलअप करायच्या आहेत. चला नेक्स्ट पुढे बघूया. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. किती असणार आहे? 1/3 निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग. त्यातल्या तर त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे, की बॅन आयटम्स काय-काय असणार आहे. ब्लूटूथ नाही न्यायचा, पेन ड्राईव्ह नाही न्यायचा, मोबाईल नाही न्यायचा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अलाउड नसणार आहेत. ओके. चला आता आपण फक्त इम्पोर्टंट गोष्टी बघणार आहोत. ओके. चलो नेक्स्ट. सिग्नेचर आणि फोटो अपलोड करताना तुम्हाला केअरफुली सिग्नेचर आणि फोटो अपलोड करायचे आहे. तुम्हाला एकदा क्लिअरली पूर्ण ब्राउचर बघायचंय. सिग्नेचरसाठी त्यांनी तुम्हाला क्लिअरली दिलेलं आहे. सिग्नेचर कशी पाहिजे? मस्ट बी इन रनिंग हँडरायटिंग. रनिंग हँडरायटिंगमध्ये सिग्नेचर पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर दिलंय यूज ऑफ डिफरंट सिग्नेचर मे रिझल्ट. वेगवेगळ्या सिग्नेचर यूज नाही करायचे. तुम्हाला एकच सिग्नेचर ठेवायची आहे. डेट ऑफ सीबीटी अँड डीवी विल बी पब्लिश ऑन द वेबसाईट. तुमची डीव्हीची जी सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असेल आणि डीव्ही असेल त्याची वेबसाईटवर तुम्हाला माहिती दिली जाईल. वॅकन्सीज इंडिकेटेड इन सी एंड प्रोव्हिजनल मे इन्क्रीज टू डिक्रीज और मे बी इव्हन नील इन टोटल ऑफ स्पेसिफिक कम्युनिटीज. वॅकन्सीमध्ये कमी आणि जास्त करायचे सगळे राईट्स कोणाकडे आहे? रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडे आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके. चलो. बाकी त्यांनी राईट ऑफ अपॉइंटमेंट दिलेलं आहे. तुम्ही तुमचं हे देऊ शकता, की तुम्हाला एक्सपेक्टेड कुठे आहे. पोस्टिंग कुठे असणार आहे? ऑर्डिनरी रेल्वे सर्व्हंट शॉल बी एम्प्लॉयड थ्रू आउट सर्व्हिस ऑन द रेल्वे और रेल्वे एस्टॅब्लिशमेंट इन विच शी पोस्टेड ऑन फर्स्ट अपॉइंटमेंट अँड शॉल हॅव नो क्लेम ॲज राईट ऑफ ट्रान्सफर टू अनदर रेल्वे. एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुमचं ट्रान्सफर करता येणार नाही असं सांगितलंय. ओके. फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी असणार आहे तुम्हाला. आर-आर-बी रिझर्व्ड राइट टू चेंज और मॉडिफाय, ॲड, डिलीट ऑर एनी टर्म्स एंड कंडिशन. आर-आर-बी नोटिफिकेशनमध्ये कुठलीही टर्म्स एंड कंडिशन चेंज करू शकते. अशा सर्वच रिक्रुटमेंटमध्ये असतं विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघूयात. तुम्हाला इंडियन नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आपण इम्पोर्टंट बघणार आहोत. आता एज लिमिट मी तुम्हाला याच्या आधी पण एज लिमिट सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो. एज लिमिट तुमचं मिनिमम किती पाहिजे? 20 इयर्स. 20 इयर्स मिनिमम एज पाहिजे आणि मॅक्सिमम एज किती पाहिजे? 43. कोणासाठी? ओपनसाठी. ओबीसीसाठी किती दिलंय त्यांनी? 3 इयर्स अजून रिलॅक्सेशन आहे म्हणजे 46 आणि एस-सी, एस-टीसाठी एज लिमिट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 48 इयर्स. हे पहा इथे दिलंय त्यांनी. एस-सी, एस-टीसाठी 5 इयर रिलॅक्सेशन आहे. ओबीसीसाठी 3 इयर्स रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी एक्स सर्व्हिसमॅन विथ ॲट लीस्ट 6 मंथ कंटिन्युएशन सर्व्हिस त्यांना 3 इयर्स आहे. एक सर्व्हिसमॅन ओबीसीला 6 इयर्स आहे. एक सर्व्हिसमॅन एस-सी, एस-टीला 8 इयर्स आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आता पुढे वळूयात आपण. आता इथे तुम्हाला क्लिअरली बघायचंय, की लोअर एज लिमिट पण दिलेलं आहे त्यांनी आणि अप्पर एज लिमिट पण दिलेलं आहे. मग तुम्हाला ते बघायचंय लोअर एज लिमिटमध्ये तुमचं एज किती आहे? लोअर एज लिमिट म्हणजे तुमचं 20 झालेलंच पाहिजे आणि बेसिकली सगळ्यांचं तेवढं झालेलंच असतं आणि अप्पर एज लिमिट मी तुम्हाला सांगितलंच आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आता पुढे बघूयात. तुम्हाला फॉर्म फीस किती असणार आहे? तर ओपनसाठी किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? ₹500 असणार आहे. फॉर्म फीस किती असणार आहे?
₹500 असणार आहे आणि ओबीसी साठी किती असणार आहे? ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस किंवा एस-सी-एस-टी यांच्यासाठी फॉर्म फीस किती असणार आहे? 250 असणार आहे आणि एकदा एक्झाम दिल्यानंतर ओपनच्या कास्टवाल्यांचे किती रुपये? ₹400 हे रिफंड होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि जे ओबीसी आहेत त्यांचे ₹250 रिफंड होणार आहे. बट तुमच्या फॉर्ममध्ये काही जर मॉडिफिकेशन असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला त्याच्यासाठी 250 एक्स्ट्रा पे करावे लागणार आहेत. म्हणजे जर तुम्ही एक्झाम दिली, तर ओपनला 500 पैकी किती ₹400 रिफंड होणार आहे आणि ओबीसी, ईडब्ल्यूएस, एस-सी-एस-टीला 250 पैकी 250 पूर्ण सीबीटी अटेंड केल्यानंतर, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन अटेंड केल्यानंतर रिफंड होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघूयात. आता इथे व्हर्टिकल रिझर्व्हेशन आहे म्हणजे एस-सी, एस-टी, ओबीसी हे सगळं कास्ट वाईज रिझर्व्हेशन आहे. तर त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे त्यांनी. त्याच्यानंतर असतं दुसरं हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन म्हणजे जे स्पोर्ट्स पर्सन असतात, यांच्यासाठी रिझर्व्हेशन असतं. जे पर्सन विथ डिसॅबिलिटी असतं. हे सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. एक्स सर्व्हिसमॅन आहे. हे सगळं हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन विषयी माहिती दिलेली आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी. पर्सन विथ डिसॅबिलिटी. डिसॅबिलिटीवाल्या पर्सनसाठी काय-काय असणार आहे? त्यांनी पूर्ण ॲनेक्स्चर दिलेला आहे. ब्लाइंडनेस किंवा लो व्हिजनवाले असतील, डीफ अँड हार्ड ऑफ हिअरिंगवाले असतील, लोकोमोटर डिसॅबिलिटी असतील, ऑटिझमवाले असतील किंवा मल्टिपल डिसॅबिलिटीवाले असतील. तर ह्या सर्वांसाठी त्यांनी काय दिलेलं आहे? प्रोव्हिजन केलेलं आहे. ओके. त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस एक्स सर्व्हिसमॅनसाठी पण पोस्ट रिझर्व्ह आहेत. पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी पण पोस्ट रिझर्व्ह आहेत. तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इश्यू करावे लागणार आहे. जर तुम्ही एखाद्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वर्किंग असाल, तर तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आता पुढे बघूयात. आता सगळ्यात इम्पोर्टंट इथे टॉपिक येतोय आपला, की स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे? अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही. तर तुमचे कुठले-कुठले सेक्शन असणार आहे एक्झाममध्ये? एक्झाममध्ये तुमचा सिलेबस काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर प्रोफेशनल एबिलिटी म्हणजेच आपला टेक्निकल तुमचा नर्सिंगचा जो सिलेबस असणार आहे, तो किती असणार आहे? 70 क्वेशन्स असणार आहे. जनरल अरिथमेटिक, जनरल इंटेलिजन्स एंड रिझनिंग. रिझनिंगसाठी किती असणार आहे? जनरल अवेअरनेससाठी 10 प्रश्न, रिझनिंगसाठी 10 प्रश्न आणि जी-के किंवा जनरल सायन्स म्हणू शकतो आपण त्याच्यासाठी 10 प्रश्न. म्हणजे टोटल 100 क्वेशन्स असणार आहे आणि 70 क्वेशन नर्सिंगसाठी असणार आहे. जनरल अवेअरनेससाठी 10 प्रश्न असणार आहे. रिझनिंगसाठी 10 प्रश्न असणार आहे आणि जनरल सायन्ससाठी 10 प्रश्न असणार आहे. टोटल 100 क्वेशन्स असणार आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल. काय असणार आहे? 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आता इथे त्यांनी दिलेला आहे टाईम काय असणार आहे एक्झामिनेशनचा? टाईम किती असणार आहे एक्झामिनेशनसाठी? तर क्वेशन पेपर विल बी सिंगल स्टेज सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे. 90 मिनिट्स टाईम ड्युरेशन असणार आहे तुम्हाला. किती? 90 मिनिट्स आणि क्वेशन किती असणार आहे? 100 क्वेशन. जर 120 मिनिट्स पर्सन विथ डिसॅबिलिटी. जर काही कॅन्डिडेटला लोकोमोटर डिसॅबिलिटी असेल, जे पर्सन विथ डिसॅबिलिटी असतील त्यांच्यासाठी 120 मिनिट्स आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुढे वळूयात. देअर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग मी तुम्हाला याच्या आधी सांगितलंच आहे. हे सगळे नॉर्मलायझेशन पण होणार आहे. जर मल्टिपल शिफ्टमध्ये क्वेशन पेपर असणार आहे, तर नॉर्मलायझेशन पण असणार आहे आर-आर-बीला. काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? नॉर्मलायझेशन पण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण बघतोय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते सगळे नंतर अप्लाय कसं करायचं त्यांनी वेबसाईट दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्या वेबसाईटवर तुम्हाला पूर्ण ब्राउचर वाचून केअरफुली फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आता सपोज अप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र रिजनमधून अप्लाय करायचं आहे, तर कसं करणार आहे विद्यार्थी मित्रांनो? वेबसाईट कुठली असणार आहे? तर इथे आहे अहमदाबाद, चेन्नई, मुझफ्फराबाद, अजमेर, गोरखपूर, पटना, बेंगळुरू, गुवाहाटी, प्रयागराज, भुवनेश्वर, कोलकाता, सिकंदराबाद, बिलासपूर, मालदा, सिलिगुडी, चंदीगड, मुंबई. तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर जावं लागेल? www.rrbmumbai rrbmumbai.gov.in या वेबसाईटवर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा फॉर्म असणार आहे. तिथून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही राजस्थानमधून असाल तर राजस्थानच्या वेबसाईटवरनं, जर तुम्ही गुजरातमधून असाल तर अहमदाबादमधून, जर तुम्ही रांचीमधून असाल तर रांचीमधून, यूपीमधनं असाल तर प्रयागराजमधनं, बिहारमधनं असाल तर पटनामधून. अशा प्रकारे काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला
फॉर्म फिलअप करायचे आहेत. 1 सेकंड होल्ड करा फक्त. 1 सेकंड होल्ड करा. काहीतरी टेक्निकल इश्यू येतोय. दुसरी गुड न्यूज मी तुम्हाला सांगू इच्छितो, की जी-एन-एम कॅन्डिडेटसाठी कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो. बी-एस-सीसाठी पण कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे सगळ्यांनी खूप खुश व्हायचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की बऱ्याच वर्षानंतर सेंट्रलच्या रिक्रुटमेंटसाठी मिनिमम 2 इयर्स 50 वेळेमध्ये एक्सपिरियन्स नीडेड असतो आणि ज्या बऱ्याच कॅन्डिडेट्सचं 50 बेडेड हॉस्पिटल नसतं किंवा 2 इयर्सचा एक्सपिरियन्स नसतो. त्याच्यामुळे फ्रेशरसाठी पण ही खूप गुड न्यूज आहे किंवा ज्यांचं एज पण झालेलं आहे त्यांच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. 1 सेकंड होल्ड करा. काहीतरी टेक्निकल इश्यू येतोय. एक सेकंड होल्ड करा. टेक्निकल टीम. चलो. आतापर्यंत आपण बघितलं, की जी-एन-एमसाठी एक्सपिरियन्स कुठलाही लागणार नाही. बी-एस-सीसाठी एक्सपिरियन्स लागणार नाहीये. त्यातल्या पुढे इम्पोर्टंट गोष्टी बघू तर इनव्हॅलिड ॲप्लिकेशन किंवा रिजेक्शन. ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी लायबल फॉर रिजेक्शन फॉलोइंग ग्राउंड्स. जर काही तुमच्या फॉर्ममध्ये मिस्टेक्स असतील, जर सिग्नेचरमध्ये चुकी असेल विद्यार्थी मित्रांनो, सिग्नेचर इनव्हॅलिड असेल किंवा कॅन्डिडेट्स नेम फिगरिंग द डिबार्ड लिस्ट ऑफ एनी, तुमचं कुठून नाव जर डिबार झालेलं असेल किंवा अजून काही इरेग्युलॅरिटी असेल विद्यार्थी मित्रांनो किंवा तुमच्या फोटो कॉपीड फोटोग्राफ तसा नसेल किंवा तुम्ही ग्रुप फोटो अपलोड केला किंवा ओन्ली वन साइड समरली सच कॅन्डिडेट्स विल बी. काही पण मिस्टेक असेल तर तुमचा फॉर्म काय होऊ शकतो? रिजेक्ट होऊ शकतो. ओके? ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे वळूया. आता आपण बघणार होतो, की कुठल्या-कुठल्या व्हॅकन्सीज आहेत. नर्सिंग सुपरिटेंडेंटचा पे लेव्हल 7 असणार आहे. बेसिक तुमचा पे 44,900 असेल. तुमची ग्रॉस सॅलरी 85,000 टू 90,000 असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नर्सिंग अलाउन्स, वॉशिंग अलाउन्स, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, एच-आर-ए सगळ्या गोष्टी तुमचा ग्रॉस सॅलरी टू 90,000 जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचं इथे लोवर एज दिला आहे, अप्पर एज दिला आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी दिलेला आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सर्टिफिकेट ॲज अ रजिस्टर्ड नर्स मिडवाइफ हॅव्हिंग पास 3 इयर्स कोर्स इन जनरल नर्सिंग मिडवाइफरी और अदर इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज्ड बाय इंडियन नर्सिंग काउन्सिल और बी-एस-सी नर्सिंग. क्लिअरली इथे जी-एन-एम किंवा बी-एस-सी दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नीडेड आहे का असं दिलेलं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. असंच आहे बाकीच्या पोस्टचं पण एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. चला आता पुढे वळूया. कुठल्या कुठल्या डिव्हिजनच्या किती व्हॅकन्सीज आहेत विद्यार्थी मित्रांनो? आपल्यासाठी मुंबई इम्पोर्टंट आहे म्हणून आपण मुंबईच्या बघणार आहोत. तर मुंबईच्या किती व्हॅकन्सीज असणार आहे? मुंबई डिव्हिजनच्या टोटल 236 व्हॅकन्सीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यापैकी ओपनसाठी 119 असणार आहे, एस-सीसाठी 34 असणार आहे, एस-टीसाठी 17 असणार आहे, ओ-बी-सीसाठी 51 असणार आहे, ई-डब्ल्यू-एससाठी 15 असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 22 असणार आहे. अशा प्रकारे टोटल 236 व्हॅकन्सीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यातल्या तुम्हाला सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे यानुसार काय केलेलं आहे त्यांनी सेग्रीगेट केलेलं आहे. चला पुढे बघूयात आपण काय आहे. सिलेबस दिलेला आहे नर्सिंगसाठी काय असणार आहे. नर्सिंग सुपरिटेंडेंटसाठी सिलेबस काय असणार आहे? अॅनाटॉमी असणार आहे, फिजिओलॉजी असणार आहे. थोडं झूम करतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो.
ठीक आहे. नर्सिंगसाठी काय असणार आहे? एनाटॉमी असणार आहे, फिजिओलॉजी असणार आहे, न्यूट्रिशन असणार आहे, बायोकेमिस्ट्री असणार आहे, नर्सिंग फाउंडेशन असणार आहे, सायकॉलॉजी असणार आहे, मायक्रोबायोलॉजी असणार आहे, सोशिओलॉजी असणार आहे, फार्मॅक असणार आहे, पॅथॉलॉजी असणार आहे, मेडिकल सर्जिकल असणार आहे, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यातल्या त्यात चाइल्ड हेल्थ नर्सिंग असणार आहे, मेंटल हेल्थ नर्सिंग असणार आहे, ओबीजी असणार आहे, नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स असणार आहे आणि नर्सिंग सर्व्हिसेस अँड एज्युकेशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आता पुढे बघूयात. कॉमन सगळ्यांसाठी कुठला कॉमन असणार आहे सिलेबस? जनरल अरिथमेटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस हे सगळ्यांसाठी काय असणार आहे? कॉमन असणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय-काय दिलेलं आहे हे सगळं त्यांनी मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता त्यांनी कास्ट सर्टिफिकेट कुठल्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे, हे त्यांनी दिलेलं आहे. तुमचा फॉर्मॅट कास्ट सर्टिफिकेटचा कसा असला पाहिजे, एस-सी, एस-टीसाठी कसा असला पाहिजे, तुमचं नाव असलं पाहिजे, विलेज असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी मेन्शन असल्या पाहिजे. त्यातल्या त्यात त्यांनी पुढे वेगवेगळे फॉर्मॅट दिले आहे. ओबीसी नॉन क्रिमी कसं पाहिजे, त्या वर्षासाठी ते व्हॅलिड पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यातल्या पुढे बघतो आपण डिक्लेरेशन. हे तुम्हाला डिक्लेरेशन फिल करून द्यावं लागेल कधी? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी. तर ते डिक्लेरेशन कुठलं आहे हे त्यांनी दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण बाकी तुम्हाला इतर सर्टिफिकेट्स कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्याविषयी काय दिलेली आहे? माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. शेवटचं आपण एक बघूया. एक सर्व्हिसमॅन कोट्यातनं असाल तुम्ही, तर कसं सर्टिफिकेट असणार आहे आणि हँडिकॅप असाल, तर कसं सर्टिफिकेटचा प्रिस्क्राईब परफॉर्मा पाहिजे, या सगळ्या त्यांनी काय दिलेलं आहे. जर तुम्हाला लोकोमोटर डिसॅबिलिटी असेल, हिअरिंग इम्पॅक्टमेंट असेल, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी त्यांनी कुठल्या परफॉर्मामध्ये तुमचा फॉर्म असणार आहे, या सगळ्या गोष्टी दिल्यात. तर सर्वांनी अभ्यास चालू केला नसेल, तर आजपासूनच चालू करा विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे 2024-25 हे गोल्डन अपॉर्च्युनिटीचं इयर आहे विद्यार्थी मित्रांनो. आजपर्यंत एवढ्या व्हॅकन्सीज बऱ्याच वर्षापासून नव्हत्या. ई-एस-आय-सी झालं, डी-एम-ई-आर झालं, डी-एच-एस झालं, त्यानंतर आर-आर-बी झालं, त्यानंतर अपकमिंग नॉर्सेट आहे. खूप बंपर ऑफ व्हॅकन्सी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 100 पोस्ट नकोय विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला 10,000 पोस्ट नाहीये. 10,000 प्लस पोस्ट आहेत, पण तुम्हाला त्यांची गरज नाहीये. तुम्हाला फक्त 1 पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, काढायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आजपासूनच काय करायचंय, मेहनतीला सुरुवात करायची. आणि जर तुम्हाला मेहनतीमध्ये, प्रिपरेशनमध्ये कुठलीही अडचण येत असेल, कुठलीही मदत लागत असेल, तर सक्सेस करियर अकॅडमी तुमच्या पाठीशी आहे उभी. यावर्षी आमचे 200 प्लस सिलेक्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. डी-एच-एस, डी-एम-ई-आरमध्ये. नॉर्सेटमध्ये लास्ट 3 एक्झाममध्ये आमचे 700 प्लस सिलेक्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचं पण नाव आमच्या सिलेक्शन लिस्टमध्ये ॲड करायचं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि आमच्या सक्सेस करियर अकॅडमी टेलिग्राम आणि WhatsApp ग्रुपला जॉइन करू शकता. थँक यू व्हेरी मच.